राजांनो, आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलोय. गणित या विषयातील संख्याज्ञान या घटकावर आधारित परीक्षेला असेच प्रश्न येतील तसे संभाव्य प्रश्नाच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यातला पहिला प्रश्न बघा. संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा आणि तिचं वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. सिंपल आहे. आता दिलेली संख्या मालिका आणि त्याच्यातला क्रम व्यवस्थित समजून घेऊया. बघा, 4,17,805 आहे, 4,17,797 आणि इथं 4,17,793. सिंपल आहे. दिलेल्या संख्यानुसार माझ्या लक्षात येत आहे की सर्व संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेत. ठीक आहे, उतरत्या क्रमाने लिहिलेत. बरं, आणखी काही त्याच्यामध्ये मला फरक समान वगैरे काही दिसतोय का बघूया आपण. आता या दोघांमध्ये काही नाही, पण या दोघांमध्ये बघा 4,17,797 आणि 793 या दोघांमध्ये ना मला 4 कमी झालेली दिसते संख्या. सिंपल. मग आपण काय करूया, या दोघांमध्ये सुद्धा 4 कमी झालेली संख्या बघूया. कोणती येईल? 4,17,805 मधून 4 वजा केले तर 801 येईल. 801 आणि अशी संख्या आपल्याला पर्यायामध्ये आहे का चेक करून घेऊया. 4,17,800 आहे. मग जर तुम्ही फक्त उतरता क्रम चेक केला तर राजानो ही संख्या सुद्धा येणार आहे. 41 लक्ष ही येणारच नाही. 4,01,000 नाही, तर 17,000 असल्यामुळे ही पण येणार नाही. 4,17,801 फक्त उतरता क्रम चेक केला तर पहिला आणि चौथा पर्याय येऊ शकतो. पण त्यानंतर जर तुम्ही या दोन संख्यांमधला फरक जर चेक केला तर 4 कमी झालेली संख्या आपल्याला 801 अशी मिळेल. म्हणून घाई करायची नाही. पहिल्याच पर्यायामध्ये त्यांनी उतरत्या क्रमानुसार योग्य येणारं उत्तर दिलंय, परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आहे की याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. ठीक, तर आपला पर्याय येतोय पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज. उतरता क्रम लिहायचा आपल्याला. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचंय. बघा, सगळ्यात मोठी संख्या कोणती? 4,97,000. 4,98,000 दिला. 4,97,000, 4,97,000. आता सिंपल आहे. सगळ्यात मोठी संख्या मला कोणती मिळेल? 4,98,000. उतरत्या क्रमानं 1 नंबरला ही संख्या येईल, 4,98,989. आता राहिलेल्या 4,97,000, 4,97,000 आणि 4,97,000 हे सेम आहे, जसं आहे तसं राहू द्या. त्याच्यामध्ये पहा, शतकस्थानी 9, इथं शतकस्थानी 8, इथं 9. मग हा 8 तर सर्वात लहान असणार आहे. इतर सर्वात लहान असणार आहे म्हणजे किती? 1, 2, 3, 4 संख्या असतील तर ही चौथ्या क्रमांकाला येऊन जाईल. आता या दोन उरल्या. इथं 98 आहे आणि इथं 99 आहे, म्हणजे 99 मोठं आहे. हे 2 नंबरला असेल, ही 3 नंबरला असेल. हा झाला आपला उतरता क्रम. काय म्हटलं? पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज. पहिली संख्या 4,98,989 आणि तिसरी संख्या आपली आहे 4,97,998. यांची आपल्याला बेरीज करायची. 9 आणि 8 17, हाचा 1, 18 चा 1, 19 परत हाचा 1, 16 हाचा 1, 18 आणि 1 19 हाचा 1, 8 आणि 1 9. मला मिळत आहे उत्तर 9,96,987. कुठं आहे रे? बघा, 9,96,987 पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या संख्येमधील हजार व दशक स्थानाच्या
अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती. घाई करायची नाही, 2 टप्प्यामध्ये प्रश्न सोडवायचा. हजार व दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज म्हटलं आहे. स्टेप बाय स्टेप. हजार व दशक स्थानाच्या अंकांच्या. हजार स्थानी कोण आहे? एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी कोण आहे? 6. त्याची स्थानिक किंमत 6000. दशक स्थानचा अंक 8, त्याची स्थानिक किंमत 80. या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज 6080. इथपर्यंत आलो आपण राजांनो. आणि शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती म्हटलं. शतक व दशक. ठीक. शतक स्थानी कोण आहे राजांनो? 5, त्याची स्थानिक किंमत 500. दशक स्थानी कोण आहे? 8 आणि यांची बेरीज येणार आहे 580. यातील फरक किती आहे? या दोन्ही ज्या बेरजा आलेल्या आहेत त्यांच्यातला फरक विचारला. तो फरक 6080 वजा 580. 0मधून 0 0, 8मधून 8 0. इकडून 1 घ्यावा लागेल, इथं 10. 10तून 5 गेले, 5 उरतात आणि इथं 5 5. 5500. पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. या संख्या उतरत्या क्रमानं मांडल्याने किंवा लावल्यास. ठीक आहे. उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती. उतरत्या क्रमाने लावायच्यात म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं. चला बघा, अगोदर आपण संख्या वाचव. 32000, 32000, 32000, 32000. नाही ठरवता येत. पुढे जाऊया. 300, 300, 200, 100. म्हणजे उतरत्या क्रमानं म्हटल्यानंतर 300, 300. आता या दोघांमध्ये तुलना करायची झाली तर 321 आणि 312 ही सर्वात मोठी आहे. उतरत्या क्रमानं 1 नंबरला येईल. 312 ही 2 नंबरला येईल. ठीक. आता पुढं चला. 231 आहे, 123 आहे. उतरत्या क्रमानं ही 3 नंबरला येईल आणि ही 4 नंबरला. थोडक्यात दिलेल्या संख्या उतरत्या क्रमानंच दिलेल्या आहेत. पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती. पहिली संख्या आहे 32321 आणि तिसरी संख्या आहे 32231. एक आणि 1 2, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 2 आणि 2 4, 3 आणि 3 6. 64552. पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसं लिहाल. सिंपल आहे. LCD माझा. आपण म्हणतो की नाही LCD जो घरामध्ये असतो तो. आणि M साठी माझा. म्हणजे काय रे बाळांनो, 50 साठी, 100 साठी, 500 साठी आणि M 1000 साठी. म्हणजे काय, 500 साठी काय लिहिणार आपण? D असं लिहिणार. पर्याय क्रमांक 3. या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत किती. आता हा दशांश अपूर्णांकाचा प्रश्न आहे मध्येच, तरी पण सांगून देतो. दशांश शतांश 4 जो आहे तो शतांश स्थानी म्हणजे त्याची स्थानिक किंमत येणार आहे 0.04. पर्याय क्रमांक 4. 1 ते 100 या संख्यामध्ये किती संयुक्त संख्या आहेत. सिंपल. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत राजांनो? 25 आहेत. एकूण संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 100. त्याच्यातल्या 25 वजा केल्या किती उरतात? मूळ संख्या वजा करा. किती उरल्या? 75. मग बरीचशी मुलं चुकतात, 75 असं लिहितात. पण बाळांनो, 1 ही संख्या मूळही नाही
आणि संयुक्तही नाही, त्याच्यामुळे तिला पकडायचं नाही. म्हणजे ती एक संख्या सुद्धा वजा करावी लागेल आपल्याला आणि आपलं उत्तर असणार आहे 74. म्हणजे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. एक ही मूळही नाही, संयुक्तही नाही. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे चला. 37ने विभाज्य असलेल्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? बघा, 37ने विभाज्य असलेल्या, याचा अर्थ 37ने भाग जाणाऱ्या, निशेष भाग जाणाऱ्या, विभाज्य असलेल्या 6व्या स्थानावर. आता 37ने विभाज्य असणाऱ्या म्हणजे काय? 37 चा पाडाच म्हणा थोडक्यात. 37 एक ही पहिली संख्या झाली, 37ने विभाज्य ही दुसरी झाली, 37ने विभाज्य ही तिसरी, चौथी, पाचवी. आपल्याला विचारलंय का बाळांनो? 6वी. 6 7 42, हातचे 4 आले, 6 18, 18 आणि 4 22. आपल्याला उत्तर मिळत आहे 37ने विभाज्य 6वी संख्या 222. पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे म्हटलं आहे? बरं, या संख्येत 5 ची स्थानिक किंमत किती आहे बाळांनो? 50,000. बघा, 5 आहे, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 5 हे 10,000 स्थानिक, म्हणजे 5 ची स्थानिक किंमत 50,000 असेल. किंवा 5 जसंच्या तसं ठेवा, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाका. चला, इथं 5 एकक स्थानीच आहे म्हणजे फक्त 5 येईल. इथं 5,000 स्थानी म्हणजे त्याची स्थानिक किंमत 5,000 असेल आणि इथं 5 शतक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत 500 असेल. त्यांनी विचारलंय कमी, सर्वात कमी कोणते? पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? चला, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? सर्वात महत्त्वाचं, 2 अंकी संख्या सुरू कुठून होतात? 10 पासून, संपतात कुठं? 99 पर्यंत. 6 अंक असलेल्या संख्या विचारल्या. 6 हा अंक किती वेळा येतो असं नाही विचारलं, हसायचं नाही, संख्या किती आहेत असं विचारलं. चला, 10च्या पुढं बघा. 11च्या ओळीमध्ये 16 एक संख्या, परत 26, 36, 46, 56. आता 56 नंतर 60 ही पूर्ण ओळ येणार. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69. त्याच्यानंतर 76, 86, 96. 6 हा अंक असलेल्या एवढ्या संख्या आहेत 2 अंकी. किती आहेत मोजा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. किती संख्या आहेत? 18. बाळांनो, फसू नका. जर प्रश्न फिरवला की 2 अंकी संख्यांमध्ये 6 हा अंक किती वेळा वापरला जातो असं जर विचारलं तर फक्त 66 मध्ये आपण काय करणार? 2 वेळा मोजणार. 6 आणि 6 असे 2 अंक आहेत ना, म्हणजे 2 वेळा मोजणार. त्याच्यामुळं तसा प्रश्न आला तर तसा विचार करा. ठीक, चला पुढं. काय म्हटलं बघा? 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी बर मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. 6 अंकी मोठ्यात मोठी आणि विषम. चला, अंक पण 6 दिलेत. मोठ्यात मोठी म्हटलं की दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचेत. उतरत्या क्रमाने जर मांडले तर 9, 7,
5 3 1 आणि 0 उतरत्या क्रमाने म्हटलं. पण विषम विचारली, इथं सम तयार झाली, म्हणजे हा 0 आहे ना इकडे घ्यावा लागेल. जर 1 एकक स्थानी आलं तर विषम संख्या तयार होईल. म्हणजे आपली संख्या काय तयार झाली? 9,75,301. 9,75,301 पर्याय क्रमांक 3. चला पुढं. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक असेल? बघा, थोडं फसवायचा प्रयत्न केलाय. शांतपणे, आपल्याला वेळ भरपूर असतोय, घाई करायची नाही. उतरत्या क्रमानं मांडा म्हटलंय, मांडूया उतरत्या क्रमानं. 40,000, 41,000, 41,000, 42,000, 41,000. चला, म्हणजे उतरत्या क्रमानं म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर लिहावी लागेल. मग आता 42,000 ही संख्या अगोदर येईल. 42,106 झालं. त्यानंतर 41,000, 41,000 आणि 41,000. परत याच्यामध्ये 237, 260 आणि 238. 260 हा मोठा आहे म्हणून हा 2 नंबरला येईल. 41,260. त्याच्यानंतर 237 आणि 238 आहे. 41,238 आणि 41,237 त्यानंतर येईल. आणि शेवटी 40,273. हा झाला उतरता क्रम. पुढे जाऊया. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्येतला फरक विचारला. ठीक आहे, काढूया. 41,260 आणि 41,237. बघा, 10तून 7 गेले, 3 उरले, 5तून 3 2 उरले, बाकी सगळं 0 0 येऊन जाईल. चला, 23 फरक आपला. फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? आता दशक स्थानी एकक स्थानी 3, दशक स्थानी 2, म्हणजे दशक स्थानी 2 हा अंक येईल. पर्याय क्रमांक 3. चला पुढं. 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती? बघा, 1 अंकी आणि 2 अंकी एकूण वर्गसंख्या काढायच्यात. कोणत्याही स्थानी, एकक स्थानी असं म्हटलेलं नाही, कोणत्याही स्थानी म्हटलंय. 1, 6 आणि 9. बघा, 1 अंकी आणि 2 अंकी. आता वर्गसंख्या बघा, 1चा 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7 49, 8 64, 9 81 आणि 10चा 100. त्यांनी म्हटलंय 1 आणि 2 अंकी, त्याच्यामुळे 100ला म्हणायचं गप्प बस. आता या राहिल्या, याच्यामध्ये पुन्हा 1, 6 आणि 9 असलं पाहिजे. 1, 6 आणि 9 असलं पाहिजे. याला कॅन्सल करून टाका, याला कॅन्सल करून टाका, याला कॅन्सल करून टाका. म्हणजे 1, 6, 9 अशा किती वर्गसंख्या आहेत? 6 वर्गसंख्या आहेत. किती? 6. पर्याय क्रमांक 1. 10 ते 100 या संख्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील? मूळ संख्या, ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं भाग जातो किंवा ज्या संख्येचे 1 आणि ती स्वतः संख्या असे 2च विभाजक असतात, त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही. हां, मग आता काय आहे बघा, इथं 5 दिलंय, 2 दिलाय आणि 4 दिलाय. एकक स्थानी कोणते अंक नसतील? जर एकक स्थानी 5 आला तर 5नं भाग जातो. एकक स्थानी 2 आला तर समसंख्या आहे. एकक स्थानी 4 आला तर ही भाग जाणार आहे.
म्हणजे कोणते अंक नसतील? पर्याय क्रमांक 3. चला पुढं. 22,000 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहायचं? 1.25 म्हणजे काय? 22,000 आणि 5,000 असं म्हणा थोडक्यात. मग 5,000 म्हणजे काय? अर्ध्याचा अर्धा. 1,000चा अर्धा 500, 500चा अर्धा 250, म्हणजे 22,000च्या वरती 250 आहेत. आणि ते लिहायचे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. म्हणजे 22,250 कुठे आहे बघा? 22,250 इथं. ठीक आहे, हे दोन्हीपैकी एक पर्याय असेल. प्रिंट टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, 22,250. चला पुढं. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या 2 सहमूळ म्हणजे काय? ज्या 2 मूळ संख्यांमध्ये एकच सामायिक विभाजक असतो त्याला काय म्हणतो आपण? सहमूळ. त्याला काय म्हणतो? सहमूळ. बघा, मग सामायिक अवयवाची दुप्पट. सामायिक अवयव कोणता? 1 आणि त्याची दुप्पट म्हणजे 2 येणार. पर्याय क्रमांक 4. चला पुढं. 6, 3, 0, 7 व 4 हे अंक प्रत्येक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान, 5 अंकी आहे, लहानात लहान आणि सम आहे त्या संख्येची निमपट विचारली. चला आता 5 अंकी लहानात लहान, अंक किती दिलेत? 5च. लहानात लहान म्हटलं तर आपण काय करणार आहे? चढत्या क्रमाने अंक लिहिणार आहे. जर चढत्या क्रमाने लिहायचं झालं तर 0, 3, 4, 6 आणि 7. पण आता जर 0 पुढे आला तर ती 4च अंकी होईल, म्हणून 0ला आपण इकडे घेऊन जाऊ. 3, 0, 4, 6 आणि 7. तरी पण बघा, ही झाली 5 अंकी लहानात लहान. पण 5 अंकी लहानात लहान सम विचारली. कशी विचारली? सम, म्हणजे विषम झाली. परत आपल्याला 6 आणि 7ला त्यांच्या जागा बदलाव्या लागतील. म्हणजे परत आपण 7 इकडे घेतला, 6 म्हणजे ही काय झाली? लहानात लहान विषम संख्या तयार झाली. समजले? आता पुढे चला. या संख्येची निमपट किती? निमपट म्हणजे काय बाळांनो? अर्धा भाग, म्हणजेच 2 न भागायचं आहे. बघूया. बेक बे, परत बे 5 10, वरून घेतले 4, बे 2 4, परत वरून घेतले 7, बे 3 6, 1 आणि वरून घेतलं परत 6, बे 8 16. म्हणजे निमपट काय मिळाली? 15,238. कुठे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 मध्ये. समजले? चला पुढे जाऊया. p+4 ही एक विषम संख्या आहे. हे महत्वाचं आहे. जी दिलेली आहे ती विषम संख्या आहे. त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्यवस्थित लक्ष द्या. एक दुसरं एक एक्झाम्पल घेऊन मी एक्सप्लेन करतो. ही एक विषम संख्या आहे. समजा ही, त्याच्याऐवजी आपण 3 विषम संख्या घेऊ. क्रमाने येणारी 7वी समसंख्या, 7वी सम, याच्यानंतरची पहिली सम कोणती? 4. पहिली काढली, आता किती राहिल्या? 6. मग समसंख्या आहे ना, ते 2 2 जे दुपटीनं म्हणजे 2 2च्या फरकानं पुढे जातात. बरोबर आहे. म्हणून आपण 6 2 12 ऍड केला. 12 4 16. म्हणजे 3च्या पुढची क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? 16 आहे. बघा, 3च्या पुढची क्रमाने येणारी 7वी समसंख्या 16 आहे. 4 6 8 10 12 14 आणि 16. आता हीच पद्धत म्हणा किंवा ही ट्रिक वापरायची असं म्हणा. काय करायचं आपल्याला? p+4 ही एक विषम संख्या आहे. विषम असेल तर त्याच्यामध्ये अगोदर 1 मिळवून घ्यायचा. म्हणजे ही झाली पहिली समसंख्या. 7वी विचारली, त्यातली पहिली काढली, अजून किती? 6 राहिल्या. याच्यामध्ये पुन्हा
प अधिक 4 अधिक 1 अधिक 6 दुनी 12 म्हणजे प अधिक 12 आणि 13 आणि 4 17 प अधिक 17 पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. समजून घ्या व्यवस्थित, अतिशय सोपा प्रश्न आहे. चला पुढे जाऊया. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? बर, सहमूळ संख्यांच्या जोड्या खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? बर, चला सहमूळ संख्यांच्या जोड्या. सहमूळ संख्या म्हणजे काय समजून घेऊया. ज्या दोन संख्यांमध्ये एक हा एकच सामायिक विभाज्य असतो त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 15चे जर विभाजक तुम्ही शोधले आणि 51चे 17 त्रिक 51 याच्यामध्ये 1 पण आहे आणि 3 सुद्धा आहे. आपल्याला फक्त एकच सामायिक विभाजक पाहिजे, त्याच्यामुळे ही सहमूळ होऊ शकत नाही. आता 16 आणि 61 2 16 4 चौक 16 आणि 61चे विभाजक कोणते आहेत सांगा? बघा 61 ही मूळ संख्या, त्याच्यामुळं याच्यामध्ये फक्त एक हा एकच सामायिक विभाजक आहे, त्याच्यामुळे ही सहमूळ आहे. 21 आणि 22 मध्ये बघा 21चे विभाजक 3 7 21. ठीक. पुढे 22चे विभाजक 1 गुणिले 22 11 दुनी 22. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय तुम्हाला सामायिक काय दिसतंय का? नाही, फक्त एक हा एकच दिसतोय. ठीक, म्हणून ही सुद्धा सहमूळ आहे. 17 19 तर मूळच आहेत दोन्हीही, त्याच्यामुळे त्यांचे विभाजक एक सामायिक येणारच आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. चला पुढं. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची. 13,500. ठीक आहे. 13,500 म्हणजे 12,000 आणि वरती 15,000. 15,000 कसं लिहिणार? अर्धा आणि पावभाग म्हणजेच किती रे बाळांनो? 500 आणि 250 जर केलं तर 750 होईल. 12,750 आंतरराष्ट्रीय लिहायचं आहे ना, म्हणून हा पर्याय निवडावा लागेल. हा येणार नाही. समजले? चला पुढं. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? बरं, बघूया. याच्यातली दशक स्थानचा अंक कोणता आहे? 2. त्याची स्थानिक किंमत 20. हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या, हजार स्थानिक कोण आहे राजांनो? 8. त्याची स्थानिक किंमत 8,000. कोण रे? 20. कोणाच्या? 8,000च्या. पट म्हटलं की कोण अंशामध्ये कोणाच्या छेदामध्ये लिहायचं. 1 0 1 0 2 चौक 8 1 अंश छेद 400 पट 1 अंश छेद 400 पट. इथं पर्याय तर तसा दिसत नाही. बरं, परत एकदा मी चेक करू का? बरं, याच्यामध्ये राहिलंय व्यवस्थित टाईप केलेलं नाही. बघा, दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 20 बरोबर आहे आपली. हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 8,000 बरोबर आहे. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? 20 8,000च्या. ठीक आहे. 1 अंश 400 पट आहे. उत्तर समजलंय ना? लक्षात ठेवा. अधोरेखित अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती? आता इथं अधोरेखन केलेलं नाही. बरं,
असं पुढं चला. रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या म्हणजे काय? मोठ्याकडून लहानाकडे. सगळ्यात मोठा कोण आहे रे बाळांनो? यम. म्हणजे उतरत्या क्रमाने म्हटलं की मोठ्याकडून लहानकडे 1000 ना यम म्हणजे, आणि मग 1000 सुरुवातीला पाहिजे, मला यम सुरुवातीला पाहिजे, म्हणजे या तिन्ही पर्यायांना कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4 परफेक्ट उत्तर असेल. पुढं चला. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातली. 2,25,000, 2,250 आंतरराष्ट्रीय, 2,250 पर्याय क्रमांक 4 असेल. ठीक आहे, तर इथंच थांबूया. पुढचा घटक संख्यावरील क्रिया, ज्याच्यामध्ये मी आता बऱ्यापैकी आपला सगळा सिलेबस झालेला आहे आणि आपली तयारीसुद्धा झालेली आहे, परंतु काही स्पेशल प्रश्न जे परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे, जे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संख्यावरील क्रिया, ज्याच्यामध्ये संख्यावरच्या 4ही क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रियांचा आणि त्याच्यावरती आधारित कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ते पाहणार आहे. ठीक आहे, थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सर्वांना, महाराष्ट्रातल्या सर्व शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. ठीक आहे, थँक्यू.